यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल वंजारी समाजातर्फे दिनांक 6 जानेवारी रोजी कळंबोली येथे निषेध करण्यात आला। तसेच कळंबोली पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात कारवाई करावी असे निवेदन वंजारी समाजाकडून देण्यात आले। आम्हाला एवढं सांगायचं की जी घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैव आहे। संतोष देशमुख यांना आम्ही सर्व समाजातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। परंतु जे या ठिकाणी काही लोक राजकारण करत आहेत आणि राजकारणाच्या आडून आमच्या वंजारी समाजाला जे बदनाम करण्याचं काम चाललेलं आहे त्याचा आम्ही निषेध करत आहोत। त्यानंतर काल जरांगे पाटलांनी परभणीच्या त्या मोर्चामध्ये आमच्या समाजाला घरात घुसून जी मारण्याची धमकी दिली याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत। आम्ही शांत आहोत, तोपर्यंत शांत आहोत, परंतु आमच्या समाजाचा जर कोणी नादी लागलं तर आम्ही त्यांना त्याच पद्धतीने उत्तर देऊ। आज आमचा समाज अगदी हालला अपेष्टा शेत विकून शिकलेला समाज आहे, परंतु आम्ही ह्या शिकलेल्या समाजावरती काही लोकांना संशय येतोय आणि यांची जास्त अधिकारी कसे झाले, यांचे कर्मचारी जास्त कसे झाले, एका जिल्ह्यात यांचे कर्मचारी कसे। अहो साहेब, जरा लक्ष घ्या म्हणावं। संपूर्ण महाराष्ट्रात भारतामध्ये आमचे अधिकारी शिकून मोठे झालेले आहेत आणि ह्या शिकलेल्या समाजाचा यांना द्वेष करता येतं। यांना जेव्हा शिकायचं होतं तेव्हा यांनी नको ते धंदे केले, आम्हाला ते धंदे बोलायला लावू नका म्हणावं। परंतु आज आम्ही जे शांत आहोत ते शांत आहोत। इथून पुढे आमच्या समाजाला डिवचण्याचं काम करायचं नाही आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई हे आमच्या समाजाचे नेतृत्व आहेत आणि या नेतृत्वाचं खच्चीकरण करण्यासाठी हे जर पुढे काहीतरी असा वेगळा आरोप करत असतील आम्ही तो आरोप खपवून घेणार नाही। ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, ज्यांच्यावरती खरंच आरोप आहेत, जर गुन्हा दाखल झाला तर त्यांना फाशी द्या, आमचं काही म्हणणं नाही। परंतु त्या फाशीच्या त्या गुन्ह्याच्या आडून जर समाजाला हे बदनाम करत असतील तर हे आम्ही कदाचित खपवून घेणार नाही। देशामध्ये राज्यामध्ये गुंड दडपशाही धुंडशाही ही राबवण्याचा प्रयत्न चालू आहे। या देशामध्ये या राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे आणि घरात घुसून मारू, रस्त्यावर फिरू देणार नाही किंवा जे शिकलेले कायदेशीर ज्यांनी सनदी अधिकारी आहेत, जे IPS IAS झालेले लोक आहेत, यांच्यावर संशय म्हणजे देशाच्या घटनेवरती या लोकांचा विश्वास नाहीये। या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर या लोकांचा विश्वास नाहीये। यांनी राज्यामध्ये आम्ही करतो कायदा ही जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला आमचा विरोध आहे। आज खऱ्या अर्थानं मसाजोगमध्ये संतोष अण्णा देशमुख यांची जी काय हत्या झाली, ही हत्या करणारा आरोपी हा आरोपी असतो, त्याला जात धर्म पंथ नसतो। तो त्या वृत्तीचा आम्ही निषेध करतो। ज्याने कोणी हे कृत्य केलं, जे पोलीस तपासामध्ये समोर येईल, कायद्याच्या हिशोबाने त्याला जी काही सजा कठोरातली कठोर भेटावी याचं आम्ही समर्थन करतो, सजा भेटण्याचं समर्थन करतो। परंतु या ठिकाणी संतोष अण्णाच्या दुःखासाठी मूक मोर्चे काढायचा, तिथं शिट्ट्या वाजवायच्या, टाळ्या वाजवायच्या, काहींनी तर फिल्मी डायलॉग मारलेत, काहींनी फिल्मी डायलॉग मारलेत, फिल्मी गाणे म्हणतायत। यांना खरं दुःख आहे का? तर यांना दुःख आहे राजकीय यांचा स्वार्थ नाही झाल्याचा। म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजाताई या दोघा बहीण भावाला जे मंत्रीपद भेटलं आणि ते मंत्रीपद यांना खपवत नाही, देखवत नाही। या समाजघातक जे प्रवृत्ती आहेत यांचा बंदोबस्त लवकरात लवकर शासनाने केला तर ठीक आहे, नाहीतर समाज म्हणून आम्ही उद्यापासून रस्त्यावर उतरलेलो आहोत। सर्वप्रथम तर जी मस्साजोगमध्ये संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झालेली आहे ती निषेधार्थ आहे आणि त्यात जे कोणी आरोपी असतील त्याला कठोरात कठोर जी काही शिक्षा असेल, ते कोणीही आरोपी असतील तरी त्याला फाशीची शिक्षा व्हावी। कारण आरोपीला जात धर्म पंथ हा कुठलाही नसतो, आरोपी हा आरोपी असतो, म्हणून आरोपीला शिक्षा व्हावी। परंतु ह्या मृत्यूच्या मागे मड्यावरचं लोणी खाणं हा जो काही म्हण म्हटली आहे, तो जो प्रकार आज बीडमध्ये चालू आहे, जो कोण उठतोय त्या मृत्यूचं मड्यावरचं लोणी खाण्याचा प्रकार करतोय आणि त्याच्या आडून राजकारण, आपल्याला मंत्रिपद भेटलं नाही म्हणून वेगवेगळ्या प्रकारे आज ताईवर जर पाहिलं तर अनेक वेळा म्हणजे अशा कमेंट असतात की छत्रपती शिवाजी महाराजांची खरंच तुम्हाला ही शिकवण होती का? ज्यावेळेस ताई निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी फिरवत होत्या त्यावेळेस ताईच्या गाड्या अडवणं, ताईला वेगवेगळ्या भाषेत बोलणं ह्या शिवाजी महाराजांची शिकवण आहे का? नाही। आणि जर एखाद्या समाजाच्या व्यक्तीने गुन्हा केला
तर तो पूर्ण समाज दोषी असू शकतो का? नाही असू शकत. असं जर असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाचा चौरंग केला, परंतु पूर्ण मराठा समाज त्याच्यामध्ये पूर्ण मराठी समाजाला दोषी ठरवलं का? नाही. जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. परंतु याच्या आडून तुम्हाला आम्ही घरात घुसून मारू, तुम्हाला रस्त्यावर फिरून देणार नाही, ही तुमची संविधानाची भाषा आहे का? नाही. हा हम करे सो कायदा आणि हुकुमशाही, यापुढे कुठलाही मायक्रो समाज तुमची हुकुमशाही चालू देणार नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिक्षण दिलं, शिक्षणाचा अधिकार दिला आणि त्या शिक्षणाच्या जीवावर जो शिक्षण घेईल आणि असं म्हटलं आहे की जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि आमच्या भगवान बाबाची शिकवण होती, त्याच्या अनुषंगाने पूर्ण समाज आज शिक्षित झालेला आहे. आमच्या आई वडिलांनी 25-25 वर्ष ऊसतोड केली आणि स्वतःची मुलं घरी ठेवली, वाऱ्यावर सोडली आणि त्या मुलांनी आपल्या आई वडिलांच्या मेहनतीची चीज ठेवून आज पूर्ण समाज शिकलेला आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात अधिकारी म्हणून काम करत आहे. दमनिया बाईला माझी ही सांगणं आहे, बाई तुम्ही फक्त बीड पाहू नका, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जा आणि भारतातल्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, या समाजाचे अधिकारी झालेले आहेत. कारण आमच्या आई वडिलांनी ती घेतलेली मेहनत आहे. आमच्या आई वडिलांनी हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी केलं आणि आम्हाला शिकवलं, म्हणून आज आम्ही वेगवेगळ्या पदावर आहोत. कधी पण उठायचं आणि ह्या समाजाला, कधी त्या समाजाला टार्गेट करायचं. यापुढे कुठलाही ओबीसी तुमचे जे काही चाललेली हुकुमशाही आहे ती खपून घेतलेली जाणार नाही. आणि यापुढे कुठल्याही ओबीसीला जर मंत्र्याला जर तुम्ही टार्गेट करताल तर पूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. ही आमची ओबीसीची एकजूट आहे. आम्ही त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे रीतसरप्रमाणे. आणि हा जो काय महाराष्ट्रात वादविवाद पसरला, आज अनेक वर्षापासून महाराष्ट्रात आम्ही बीड जिल्हा नगरचे रहिवासी आहोत. मराठा समाज, ओबीसी समाज आम्ही एकत्र सगळ्याच्या लग्न, विवाह सोहळ्यात सर्व एकत्र गुण्यागोविंदाने आतापर्यंत राहतो. आत्ता हे 1 वर्ष होत आले, हा का होऊ राहिला असं हा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ राहिला आहे. की ठीक आहे, संतोष देशमुख साहेब जे वारलेत सरपंच, त्यांच्याविषयी आमचं अनुमोदन आहे. जे मारेकरीत त्यांना सजा व्हावी ही आमची ओबीसी समाजाची मागणी आहे. आम्ही त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही आहे. लेकिन तुम्ही त्याच्या नावाखाली हे राजकारण का करू राहिले? सुरेश धस बोलतायत का धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घ्या वगैरे, हे काय राष्ट्रपती लागलेत का? सर्वोच्च न्यायालय लागलेत का? तो अधिकार न्यायालयाला आहे, न्यायालय बघून घेतील. ज्यावेळेस आरोपी आहेत त्यांना त्याप्रमाणे सजा होईल. हे कोण सांगणार आहे? तुम्ही राजीनामा द्या वगैरे द्या. ठीक आहे, पाठीमागच्या वर्षी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, गोगावले साहेबांनी कोर्ट शिवून ठेवला, त्यांचा नंबर नव्हता लागला. सुरेश धसांनी 25 वर्षापासून ठेवला असेल. तुमची वेळ येईल तेव्हा भेटेल ना. वर आहेत ना पक्षाचे प्रतिनिधी बघणारे. जाहीर भारतीय जनता पार्टीतर्फे पक्षात राहून जी पक्षाचा प्रतिमा मलिन करायचा कार्यक्रम तो धसांनी लावलाय. पहिला यांचा राजीनामा घ्या पक्षातून. सुरेश धसांचा राजीनामा, आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे त्यांनी. न्यायालय आहे ना द्यायला, न्यायालय देईल त्यावेळेस न्याय मिळेल. त्यावेळेस त्या आरोपींना सजा झाली पाहिजे. धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा नाही, हे कोण? हे मालक आहेत का महाराष्ट्राचे? हे कोण? पक्षाची प्रतिमा हे मलिन करू राहिलेत. वारंवार मी सांगतो का यांचा पहिला राजीनामा द्या. पक्षाची प्रतिष्ठा खराब करू राहिली. महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.